चांगल्या प्रकारे आजचा जो कार्यक्रम आहे त्याची सांगता आहे. तरी आपण हे जागेला ठिकाणदार मुंबाजी महालक्ष्मी अवगतबाई आपण या ठिकाणी साक्षात उभे राहून त्यांचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडून दे. कसं अडीअडचण येऊन देऊ नको. 26 जानेवारीपर्यंत आमची जी पूजा आहे आणि तिचे हवन आहे त्यांचं उद्या काही कार्यक्रम आहे ते चांगल्या प्रकारे पार पाडून दे. आणि यांनी जे काय कार्यक्रम आज केलेला आहे आज जवळजवळ 3 महिना त्याला त्यांनी चांगलं यश द्या आणि सरस्वती होऊन दे. माझ्या होय महाराजा. नाही ओळखणार ती खूप लहान होती. मला सुरुवात करत आहोत. जरा शांतता असावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर लीन निरंतर शूर निरागस शूर निरागस गणपति सूर निरागस. मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया मोरया
चरणावर आहे बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातुन ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती खंडपती सुरपती लीन निरंतर लीन निरंतर सूरनिरागस सूरनिरागस गणपती सूरनिरागस आपल्या मराठी वर्षात चैत्र ते फाल्गुनपर्यंत अनेक सणवार येतात आणि आपण सर्वजण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतो. त्यातलेच बरेचसे सण श्रावण महिन्यात येतात. श्रावण महिन्यात सणांसोबत अनेक व्रतवैकल्य देखील येतात. अशाच व्रतांपैकी एक महत्त्वाचे व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौरीचे व्रत हे देवी पार्वतीसाठी केले जाते. नवविवाहित स्त्रिया लग्न झाल्यानंतर 5 वर्ष हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. मंगळागौरी देवीची दिवसा पूजा केली जाते आणि रात्री जागरण केले जाते. जागरण करणे म्हणजे नक्की काय? आपल्या समाजात पूर्वीपासून पारंपरिक खेळ खेळले जातात. जागरण करताना हेच खेळ देवीला नमन करून खेळले जातात, जसे की फुगड्या, चिम्मा आणि इतर काही पारंपरिक खेळ. याच खेळांचे सादरीकरण माझ्या मैत्रिणी तुमच्यासमोर सादर करतील. त्याआधी मंगळागौरीच्या आरतीने या सादरीकरणाची सुरुवात करूया. थोडं पाठीवर थोडं पाठीवर घ्या ना तुम्ही घ्या घ्या या खरंच तिच्या मागे उभे. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासीन मी तुला पूजिते. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. कुंकुम तिलक माझ्या ललाटी, मंगल मणिते शोभत कंठी, रत्न पाचूचा चुडा
गणेशाला आणि अर्थात मंगळागौरी देवीला तसेच रंगदेवतेला नमन करून झालेले आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या पारंपरिक खेळांना. पूर्वीच्या काळी लग्न लहान वयात होत होती. त्यावेळी मंगळागौरी हे व्रत करायला मुली माहेरी येत होत्या. माहेरी आल्यावर आपल्या सगळ्या मैत्रिणींना भेटून तसेच आपले माहेरचं घर वाडा बघून भावनिक व्हायच्या. याच भावनेवर आधारित आपले पुढचे गाणे आहे 12 घरच्या 12 जणी. चला तर मग पाहूया. आणि मनातील कोपऱ्यातून दडून बसलेल्या पारंपरिक फुगड्यांना सादर करीत आहोत साधी फुगडी. संगीता नीता, शीतल प्राची, श्रद्धा अमिता आणि रश्मी मेघा. खूपच सुंदर. मोत्याने भरा मोत्याने भरा फुगड्या खेळायला प्रारंभ करा. मामाने दिली मला सोन्याची बुगडी सोन्याची बुगडी तुझी नि माझी. थांबा थांबा आरामात 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 2 मिनिटं थांबा.
गळा घालून गळा घालून सनकीने पडू कशी खोबऱ्याची वाटी फुगडी फिरते चौरी ढळते पाठीवरची वेणी कशी नागिन डुलते सुरेची फुगडी मामा देतो लुगडी मामा माझा गोरा गोरा मामी माझी काळी सावळी जणू आहे शेवंताची जाळी खूप सुंदर सजले उंच सजले खोल विहिरीला उंच सजले तुझी माझी जोडी घर फिरे तुझी माझी जोडी घर फिरे फुगडीचा प्रकार आहे त्रिपुला फुगडी गाणे गाऊया आता पुढील फुगडीचा एक प्रकार विलक्षण असून सगळ्यांना आवडणारा आहे. शरीराचे पूर्ण भार दोन हातावर देऊन कमरेच्या दोन बाजू इकडे तिकडे फिरून ही फुगडी खेळली जाते. तुमच्यात कोणी उत्साही कलाकार असेल तर हा प्रयत्न करून बघावा. हा गमतीशीर भाग होता.
कोणी प्रयत्न करू नये. माझ्या मैत्रिणी या फुगडीचा सराव करून येणार आहे का बरं? फुगडीचं नाव आहे हात फुगडी. मानसी, श्रावणी, प्रणया, अमिता. खंडरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटाली, खंडरायाच्या लग्नाला बाणूनवरी नटाली, नवरी नटाली, कालबाई सुपारी फुटाली, नवरी नटाली, कालबाई सुपारी फुटाली. करूया वेगवेगळ्या खेळांना. कोकणात मजेशीर दिंडाची नाम दोरी, दिंडा मोडगा कोरी, दिंडाची नाम दोरी, दिंड कशी मोडबाई दिंडोरी, दिंडाची नाम दोरी, दिंड कशी मोडबाई दिंडोरी, दिंडाची नाम दोरी. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, देवाचं नाव रे नाव रे मल्हारी, दिंड मोडगा कोरी, दिंडाची नाम दोरी, दिंड मोडगा कोरी, दिंडाची नाम दोरी. बस एवढं काय नाही. भिंडाचा पटपट असा आवाज आला, तो ऐकलात ना? अशा या खेळाची रंगत आहे. बरं का, आपल्या स्त्री वर्गाला सांगा पाहू कशाची आवड असते? सांगू शकाल? दागिन्यांची. होय, बरोबर ऐकलात तुम्ही, दागिन्यांची. सध्या सोनं आणि चांदी खूप महाग झाले आहे. तरीही माझ्या मैत्रिणी दागिने खरेदी करायला चालल्या आहेत. त्यांची हौसमौस मोठी दांडगी. तुम्हाला म्हणून सांगते, या सगळ्या जणी खोटेच दागिने बघायला चालल्या आहेत. तर मग पाहूया पुढच्या दागिन्यांचा खेळ. दागिन्यांचा मनमुराद आनंद असेच हे सगळे खेळ खूप गमतीदार आहेत. अरे अरे, काय झालं तिकडे? मला वाटते माझ्या काही मैत्रिणींच्या पायावरून बांबुर्डा नावाचा किडा गेला आहे. त्या कशा पळवत आहेत ते पाहूया पुढील खेळात. पायावरून गेला माझा बांबुर्डा, इश्श मेला घाणेरडा, आज किरडा 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 आज किरडा.
आवाज नाही येत मागून, आवडतो की नाही? माझ्या या मैत्रिणी चालल्यात होळीतून फिरायला. चला तर मग आपण जाऊया. पुढील खेळ पाहूया, होळी. जाऊ काय पुढे? राहू दे. माहिती आहे ना? नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. भर पाण्यावरी बंदराला करतो इजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. केला ना तसाच आता आपण जाऊयात पाणी भरायला. पूर्वीच्या काळी मुली सासरी जायच्या, त्या वर्षानुवर्षे माहेरी येत नसत. त्यामुळे मुलींच्या आईला फार काळजी वाटत असे. अहो शेवटी आई ती काळजी करणारच. यावरच आधारित पाहूया पुढील खेळ, पाणी लाटा. ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी जाऊ दे माझ्या आईला तिच्या घराला, तिच्या घराला. घेऊन रोपले की दाराचा आहे सुखाचा, आहे सुखाचा. घेऊ नको गौरी काळजी गले की पोटी, गले की पोटी. येईन माहेरा सौख्य घायाला पाठव. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. मुलगी वाचवा ग तिला, वाढवा ग तिला, शिकवा ग तिला, शिकवा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. आणि हो, आमचा इथे कोणालाही भावणे करण्याचा हेतू अजिबात नव्हता. मला जरा सांगाल का, आपल्या स्त्री वर्गाला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे काय? तर खरेदी करणे, म्हणजे शॉपिंग. शॉपिंग म्हटल्यावर कसा उत्साह आला आहे बघा यांच्या चेहऱ्यावरती. हो तर, आणि यांना विचारायची पण सोय राहिली नाही काही. काय काय आणि काय काय शॉपिंग करतील ना, ते फक्त आपण बघूया. काय म्हणता, तुम्हाला पण यायचंय? चला तर मग पाहूयात. आगोटा पागोटा. मागे आगोटा बाजार मार्केट जाई म्हणते, जीन्स कॉफी म्हणते. असो, चला आपण आता स्वयंपाकघराकडे वळूया. माझ्या मैत्रिणींच्या खेळाशी हौसमौस किती दांडी आहे ना ते बघा. अहो, स्वयंपाकघराशी निगडीत असलेल्या वस्तू सोबत सुद्धा खेळ आहेत. तेही खेळ
माझ्या मैत्रिणी मोठ्या आवडीने खेळत आहेत. शेवटी स्वयंपाकघर म्हणजे आपल्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय. चला तर जाऊया स्वयंपाकघरातील खेळ पाहायला. लाटाबाई लाटा. लाटाबाई लाटा चंदनी लाटा मामाने दिल्या सारंगी पेट्या. साजणी सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू. राधा गुजरी कृष्ण गुजरी कोंडीवरचा हात माझा सात पदरी. काय करू माय कोंडीवरचा हात माझा झाला तरी काय. अहो, असेच काही खेळ आपण इथे पाहणार आहोत. भाज्या चिरणे, कातणे आणि किसणे म्हणजे एकजणच कलाच. आणि आजच्या जगात पुरुष मंडळी देखील या कलेत पारंगत आहेत. असो, तो भाग वेगळा. तर किसणे या कलेवर आधारित एक मनोरंजक खेळ पाहण्यासाठी तयार राहा. चला तर मग आपण जाऊया दोडकं किसायला. किस बाय किस. दोडक्याची फोड लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड. दोडक्याची फोड लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड. माझ्याने दोडकं किसवेना दादाला बायको करवेना. केली होती लोळी पांगळी तिचनी माझं पटेना. प्रश्न आहे बाई, कंटाळा येतो अगदी. पण माझ्या या मैत्रिणी एकामागून एक भाज्या करतायत. आत्ताच दोडकं किसून झालं आणि मग पडवळाची भाजी करायला निघाल्यात. त्यांना बरा कंटाळा येत नाही असे नाही आहे, येत असेल त्यांना पण कंटाळा. पण रोजचं कारण कोणाला सांगायचं. असो, तुर्तास आपण या खेळामध्ये भाज्यांची गंमत पाहूया. अडवळगू आपल्याला मनमुराद आनंद देऊन जातात. भाज्या निवडणे वेचणे यात पण कौशल्य लागतं हो. काही भाज्या कोवळ्या छान लागतात तर काही जून छान लागतात, तर काही पिकलेल्या सुद्धा छान लागतात. आता माझ्या या मैत्रिणी चालल्या आहेत भाज्या वेचायला. खेळाच्या माध्यमातून पाहूया आवळा वेचून. वांगी वेचून की तोंडली वेचून. आवळा वेचून की कोवळा वेचून. कांदा वेचून की बटाटा वेचून. आवळा वेचून की कोवळा वेचून.
सगळा नुसता गोंधळच. आपला पुढचा खेळ यावरच आधारित आहे. या खेळात मुलाकडची मंडळी आपल्या सुनेचं कौतुक करत आहेत, तर मुलीकडची मंडळी आपल्या जावयाचं. पाहूयात का पुढील खेळ पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्याने मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझी ग सून तुझी ग आहे सुंदर ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझा ग जावे तुझा ग आहे हुशार ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझी ग सून तुझी ग आहे डॉक्टर ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझा ग जावई तुझा ग आहे डॉक्टर ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. खूप सुंदर. आवडला का आमचा पिंगा? चला तर मग पाहूया आणखी एक गमतीदार खेळ घुमारे. घुमारे केतकीचं पान ग, ससणार गवत ग, गोल मोल सुपारी, कारल्याची वेल ग, खळखळणार पाणी, माझी पालकी रामाची जानकी पगड फुलाई पगड फू, रामाची जानकी पगड फुलाई पगड फू, गेली पिढाला विसरले नाना पगड फुलाई पगड फू, साळुंकी साळुंकी माझी जानकी रामाची जानकी पगड फुलाई पगड फू, गेले होते रानात विसरले बनात पगड फुलाई पगड फू, साळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगड फुलाई पगड फू, गेले होते रानात विसरले बनात पगड फुलाई पगड फू, साळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगड फुलाई पगड फू, गेले होते रानात विसरले बनात पगड फुलाई पगड फू, साळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगड गेली होते रानात विसरले बनात पगड फुलाई पगड फू, साळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगड
राऊंड होते, फुल राऊंड होते. पाहू कोणता, कोणी सांगू शकतं का? अजून एक आवडीचा विषय बायकांचा कोणता असेल? जेवण तर झालं. अहो भांडण 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 हा गमतीचा विषय आमचा खेळातला आहे. काय म्हणता सासूबाई? काय म्हणता सासूबाई? काय म्हणता सासूबाई? माझे तोडे काय ग केलेस, काय ग केले? बहिणीच्या लग्नात आईला दिले, आईला दिले. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? माझा हार काय ग केलास, काय ग केलास? भावाच्या लग्नात बहिणीला दिला, बहिणीला दिला. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? माझी साडी काय ग केलीस, काय ग केली? आली होती पोहार तिला मी दिली, तिला मी दिली. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. हो काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? घरी असते. आपल्या घरी जे छोटे छोटे पक्षी किलबिलाट करत असतात त्यांची गंमत. अहो आपली छोटी छोटी मुलं. पुढील 2-3 खेळ हे त्यांच्यासाठी खास आहेत. पाहूयात पुढचे खेळ. त्याच्या कासवासाठी छान अशा टाळ्या झाल्या पाहिजे का? पुढील खेळ पाहूयात मोर. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर चोरा, एक पाय घुमडून मास्तर करा. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, मोरा रे मोरा काय तुझा तोरा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद धन्यवाद. कणक अभिजित बाई यांच्याकडून आमच्या महिला मंडळ ग्रुपसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, दुधाचे केले दही, दह्याचे केले ताक, ताकाचे काढले लोणी. प्रकाश रावांचं नाव घेते मी, त्यांची राणी.
सिद्धिविनायकाच्या मंदिराला सोन्याचा कळस, सिद्धेश्वरांचं नाव घ्यायला मला नाही आळस. वैशाली पेडणेकर. प्राची पेडणेकर. गोकुळाच्या मनात कृष्णवदे तो बासुरी, प्रशांतरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे सासरी. मेघा बावकर. सासरे होते प्रेमळ, सासू होती हौशी. सासरे होते प्रेमळ, सासू होती हौशी. प्रसादरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. कुमारी मानसी बाई. लंडन, पॅरिस, अमेरिका, मी आहे कुमारिका, मला उखाणा गेला लावू नका. कुमारी नीता होते का. पांढरा शुभ्र ससा, त्याचे अंग मऊ मऊ, लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ. अमिता कस्तूर. अमिता कस्तूर. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साई, सचिनचे नाव घेते श्रियाची आई. शीतल जामसंडेकर. लेक आहे तामणकरांची, सून झाली जामसंडेकरांची. उद्या कृष्णरावांचं नाव घेते उत्तरची आई म्हणून. रश्मी कुवेसकर. यांचे बालपण गेले मात्या पित्यांच्या पंखाखाली, तारुण्यात मिळाली मैत्रिणीची साथ आणि संसाराच्या वर्णावर मिळाली उपेंद्ररावांचा साथ. वैदेही खूप. अंगणात होती तुळस, तुळशी पाशी लावते दिवा, वैभवरावांच्या जोडीदार जन्मोजन्मी हवा. माझ्या मैत्रिणी थोड्याशा घाबरल्यात, कृपया सांभाळून घ्या. हो अगदी. कुमारी ऋतिका शिंदे. लग्न झालं की नाव घेणे हा जणू कायदा, लग्न झालं की नाव घेणे हा जणू कायदा, तुमची होते करमणूक पण आमचा काय फायदा. शिवानी मेस्त्री. पैठणीच्या पदरावर मोराची जोडी, सुनील रावांबरोबर आली आयुष्याला जोडी. संगीता मोरे. कृपया शांतता राहा, तर उखाणे ऐकायला येतील. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, समीर रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. राजू काका लक्ष दे जरा. बाई लक्ष दे काका. शांतता पासून ते उखाणा घ्यायला देणार नाही, शांत राहा. गर्व नसावा श्रीमंतीचा, अहंकार नसावा सौंदर्याचा, राजेंद्रांचं नाव घेते आशीर्वाद त्या अखंड सौभाग्याचा. संचिता शिंदे. आणि शिंदे उकाडा झाल्यावर वरून चांदीची जोडवी, लग्नाची खून, अनिल रावांचं नाव घेते शिंदेची सून. प्रणया प्रभू. आपल्या बिल्डिंगची नवी लावणी, ताजमहल बांधायला कामगार होते कुशल, गौरेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
कुमारी श्रावणी जाधव. समोरच्या कोपऱ्यात ठेवले होते गहू, समोरच्या कोपऱ्यात ठेवले होते गहू, लग्न नाही झाले तर नाव कसं घेऊ. सौ दक्षता कस्तूर. कान देऊ नये का. खणखण खणती मणमण माती, उभारल्या भिंती चित्तारले खांब. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या, केला विडा घातला मुखी. 4 चौघात बोलू कशी, गळ्यात कंठी वाकू कशी, पायात तोडे चालू कशी. लेक बेरड्यांची सून कस्तुरांची, सुरेंद्रांचं नाव घेते आई सचिन गौरी अमिता रोहितची आणि आजी रिदान आणि श्रियाची. आता मी ओळख करून देते आमच्या मैत्रिणींना. आत्मविश्वास देऊन त्यांना इथपर्यंत छान असं मार्गदर्शन करून तसेच प्रोफेशनल लेवलला मंगळागौर या पारंपरिक कार्यक्रम करणाऱ्या आमच्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका सौ प्रिया हर्डीकर. झुळझुळ वाहे वारा, मंद चाले ओढी, मंगळागौरी देवीला वंदन करते अखंडराव कुणाल प्रियाची जोडी. करून घेऊया आमच्या कार्यक्रमाला सुमधुरतेचा स्वर देणारी आणि सुंदर सूत्रसंचालन करणारी आमची प्रिय मैत्रीण सूत्रसंचालिका सौ अवंतिका माडेश्वर. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा बोले ना चाफा चाले ना, शंकररावांशिवाय माझे पान झाले ना. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, संतोषरावांचं नाव घेते जाधवांची सून. श्रद्धाबाई. चाफ्याचा हार स्वामींच्या गळ्यात, अभिजितरावांचं नाव घेते स्त्रियांच्या मळ्यात. प्राजक्ता डोंगरे. अबोलीच्या फुलाला गंध कळेना, अबोलीच्या फुलाला गंध कळेना, राकेश रावांचं नाव घ्यायला शब्द जुळेना. सारिका सावंत. मंगळसूत्रामध्ये इम्पॉर्टंट असतात काळे मणी, सुशांतरावांचं नाव घेते कानातली माझ्या धनी. बेफान नाचवणारे आमचे ढोलकी वादक श्री श्रीकांत शिंदे. आता आपण कार्यक्रमात कशी
गौरेशरावांचं नाव घेते. अखंड सौभाग्य लाभू दे मला. आवडला का नव्यांना नीलचा पुढल्या खेळाकडे? पाहूया गवळण आणि ताक घुसा. नाचून देयाने नाचून देया, गवळणी आल्याने नाचून गेल्याने नाचून गेल्या. तो मजवर गुलाल फेकीतो, या या गुलाल खेळूया, आमच्या वेण्या उडूया. एक वेणी मोकळी सोनाराची साखळी, गडगडवले सोनारा माणिक मत्यांच्या डोलारा. डोलाराला किडका आम्ही दोघी बहिणी लाडका. लाड सांगू बापाला पैसे सारू कासारा. सरसर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो. असो आपण उत्स्फूर्तपणे गप्पा मारतो. हो आमचा पुढचा जिम्मास घ्या ना. आमच्या मैत्रिणीकडे वेगवेगळे नातेवाईक जेवायला येतात आणि आमच्या मैत्रिणी त्यांना वेगवेगळे पदार्थ करून खायला घालतात. पाहूयात पुढचा खेळ तिखट मीठ मसाला. मसाला तिखट मीठ मसाला आई यांचे जेवायला. तिखट मीठ मसाला भाऊ यायचा जेवायला. तिखट मीठ मसाला वीर यायचा जेवायला.
का तुम्हाला आमच्या मैत्रिणीचे बनवलेले वेगवेगळे पदार्थ खायला सुरुवात करणार आहे. खरंच पाहूयात आपण पुढचा जिम्मा, करवंटी जिम्मा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मैत्रिणींचा उत्साह वाढवावा टाळ्या वाजवून. आवडता देखील आहे, अर्थात तुम्हालाही आवडेल. अहो, हा झिम्मा म्हणजे जसे समुद्रात वेगवेगळ्या लाटा वेगवेगळ्या दगडांवर एक विशिष्ट प्रकारे आढळतात, तसेच आमचा हा झिम्म्याचा एक विशिष्ट प्रकार आहे. पाहूयात पुढचा झिम्मा. उधळीत रे गुलाल सजना तुझ्यामली राधिका. तुला शोधू कशी झाली वेडी कशी, तू ये ना मजले ना अरे ये ना गाना. उधळीत रे गुलाल सजना तुझ्यामली राधिका.
अहो आमचा पुढचा जिम्मा एक गोड जिम्मा आहे. आपले पदार्थ वेगवेगळ्या चवीचे असतात, तसंच हा जिम्मा पण आपल्या ओळखीचा आणि आवडत्या चवीचा आहे. पाहूयात पुढील जिम्मा, लाडू जिम्मा. मॉडेल आहे ती आमच्या बिल्डिंगची. झाला का तयार? हे एक प्रकारची शारीरिक कसरत आहे. पूर्वीच्या काळी कुठे होते योगा जिम, या अशा गोष्टींमुळेच व्यायाम होत होता. चला आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय. आतापर्यंत आपण एक वेगवेगळे जिम्मे बघितले. आता आपण बघणार आहोत नॉनस्टॉप असे 5 जिम्मे, 3 वेगळे जिम्मे. पाहूयात नॉनस्टॉप जिम्मे. तुम्ही पाठी बसा, पाठी बसा.